नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या या पृथ्वीवर काही ठिकाणी माणसांची प्रचंड गर्दी आहे, तर काही ठिकाणी मैलोन मैल कोणीच दिसत नाही? चला, आज आपण हेच समजून घेऊया की लोकसंख्येच्या या असमान वितरणामागे नक्की काय कारण आहेत. आता बघा, 2019 साली जगात होते तब्बल 7.7 अब्ज लोक. केवढा मोठा आकडा आहे हा. पण ही प्रचंड लोकसंख्या संपूर्ण ग्रहावर नेमकी विभागली कशी गेली होती? उत्तर कदाचित अनेकांना आश्चर्यचकित करेल. आणि हे जे असमान वितरण आहे ना, ते काही आकडेवारीतून अजूनच स्पष्ट होतं. हे आकडे ऐकले की हा विरोधाभास किती मोठा आहे ते लगेच लक्षात येईल. सगळ्यात आधी आपल्या ग्रहावर जमीन कशी विभागली आहे ते पाहूया. आशिया खंडाकडे आहे सुमारे 30% जमीन आणि अमेरिका खंडाकडे आहे 28%. म्हणजे विचार करा, जगातील अर्ध्याहून अधिक जमीन फक्त याच 2 खंडांमध्ये आहे. पण गंमत खरी पुढे आहे. लोकसंख्येचं चित्र याच्या अगदी उलट आहे. ज्या आशिया खंडात फक्त 30% जमीन आहे, तिथे जगातील तब्बल 60% लोक राहतात. आणि 28% जमीन असलेल्या अमेरिकेत फक्त 18% लोकसंख्या आहे. हेच ते असंतुलन ज्याबद्दल आपण बोलतोय. म्हणजे हे तर आता स्पष्टच आहे की लोकसंख्येचं वितरण खूपच असमान आहे. पण मग प्रश्न येतो की असं का? हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाची संकल्पना माहीत असायला हवी. आणि ती संकल्पना आहे लोकसंख्येची घनता. सोप्या भाषेत सांगायचं तर, एका चौरस किलोमीटरच्या जागेत किती लोक राहतात, बस. ह्या एका आकड्यावरून आपल्याला कळतं की एखादं ठिकाण किती दाट किंवा विरळ वस्तीचं आहे. या असमान वितरणामागे अनेक कारणं आहेत. त्यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे नैसर्गिक घटक. चला तर मग शोधायला लागूया या काचं पहिलं उत्तर. पाहूया निसर्ग आपल्याला कुठे राहायला बोलावतो. साधारणपणे 4 मुख्य नैसर्गिक गोष्टी आहेत ज्या ठरवतात की लोक कुठे जास्त राहणार. एक म्हणजे तिथली जमीन कशी आहे, सपाट की डोंगराळ. दुसरं, हवामान कसं आहे. तिसरं आणि खूप महत्त्वाचं, पाणी सहज उपलब्ध आहे का. आणि चौथं म्हणजे तिथली माती सुपीक आहे की नाही. आता साहजिकच आहे, जिथे सपाट मैदानं आहेत, नदीची खोरी आहेत, समुद्रकिनारे आहेत, तिथे शेती आणि प्रवास दोन्ही सोपं असतं. त्यामुळे तिथे जास्त लोकसंख्या आढळते. याच्या अगदी उलट उंच पर्वतांवर, रखरखीत वाळवंटात किंवा घनदाट जंगलात राहणं खूपच अवघड असतं. त्यामुळे तिथे लोकसंख्या अगदीच विरळ असते. थोडक्यात काय, तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जिथे पाणी तिथे जीवन. आणि म्हणूनच इतिहासापासून आजपर्यंत जगातल्या सगळ्या मोठ्या संस्कृती आणि शहरं ही नदीच्या काठावर किंवा समुद्राच्या किनारीच वसलेली दिसतात. पण थांबा, सगळं काही निसर्गच ठरवत नाही हं. माणसानेही स्वतःच्या गरजांप्रमाणे आणि प्रगतीनुसार जगाला एक वेगळा आकार दिला आहे. आता आपण त्या मानवी घटकांबद्दल जाणून घेऊया. म्हणजे बघा, शेतीत झालेली क्रांती असेल, कुठेतरी मौल्यवान खनिजांचा शोध लागला असेल, व्यापारासाठी रस्ते आणि बंदरं तयार झाली असतील, किंवा मग शहरांची वाढ. या सगळ्या मानवी गोष्टी लोकसंख्येला एखाद्या चुंबकासारखं खेचून आणतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे खाणकाम. आता झांबिया किंवा ऑस्ट्रेलियाच्या काही भागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती खूपच प्रतिकूल आहे. पण तिथे मौल्यवान खनिजं सापडली आणि लोकांनी तिथे वस्ती केली. म्हणजे पैसा किंवा संधी ह्या नैसर्गिक अडचणींवरही मात करतात. आणि शहरांबद्दल तर काय बोलायचं, शहरांचं एक वेगळंच आकर्षण असतं नाही का. चांगल्या नोकरीच्या संधी, उत्तम शिक्षण, चांगल्या हॉस्पिटलच्या सुविधा, या सगळ्यामुळे लोक गावांकडून शहरांकडे येतात आणि मग मुंबईसारखी विशाल महानगरी तयार होतात. ठीक आहे, आतापर्यंत आपण पाहिलं की लोक कुठे राहतात. पण ही लोकसंख्या काही एका जागी थांबलेली नसते. ती सतत बदलत असते. मग तुझी वाढ किंवा घट कशामुळे होते, चला तेही समजून घेऊ. हे समजून घेण्यासाठी पहिला भाग आहे जन्मदर. याचा सरळ अर्थ आहे की दर 1000 लोकांच्या मागे एका वर्षात किती नवीन बाळं जन्माला आली. आणि दुसरा भाग आहे मृत्यूदर. म्हणजे दर 1000 लोकांच्या मागे एका वर्षात किती लोकांचा मृत्यू झाला. आता या जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यात जो फरक आहे ना, तोच ठरवतो की लोकसंख्या वाढणार की कमी होणार. आणि हा जो लोकसंख्येतील बदल आहे ना, तो समजून घेण्यासाठी एक खूप इंटरेस्टिंग सिद्धांत आहे. त्याला म्हणतात लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण सिद्धांत. हा सिद्धांत सांगतो की देशाचा जसा विकास होतो तसे तिथल्या लोकसंख्या वाढीचे टप्पेसुद्धा बदलत जातात.
यात एकूण 5 टप्पे आहेत. कल्पना करा, पहिल्या टप्प्यात जन्म आणि मृत्यूदर दोन्ही खूप जास्त असतात, त्यामुळे लोकसंख्या स्थिर राहते. मग दुसऱ्या टप्प्यात काय होतं, तर आरोग्य सुविधा सुधारतात आणि मृत्यूदर खाली येतो, पण जन्मदर तसाच राहतो. यामुळे लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढते, ज्याला आपण लोकसंख्या स्फोट म्हणतो. हळूहळू तिसऱ्या टप्प्यात शिक्षण आणि विकासामुळे लोक जन्मदरही कमी करायला लागतात. चौथ्या टप्प्यात जन्म आणि मृत्यू दोन्ही दर कमी होऊन लोकसंख्या पुन्हा स्थिर होते. आणि मग येतो शेवटचा 5वा टप्पा, जिथे जन्मदर मृत्यूदरापेक्षाही कमी होतो, ज्यामुळे लोकसंख्या चक्क घटायला लागते. या सगळ्या टप्प्यांपैकी हा शेवटचा टप्पा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेक विकसित देश आज याच टप्प्यात आहेत आणि तोच कदाचित आपलं भविष्य सांगतोय. या 5व्या टप्प्यात काय होतं, तर देशात तरुण लोक कमी आणि वयस्कर लोकांची संख्या खूप जास्त असते. स्वीडन किंवा फिनलँडसारखे देश याच परिस्थितीतून जात आहेत. याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामाजिक रचनेवर होतो. तर आज आपण पाहिलं की नैसर्गिक आणि मानवी घटकांमुळे लोकसंख्येचं वितरण कसं असमान आहे आणि विकासासोबत त्यात कसे बदल होत जातात. पण हा प्रवास आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतो. जसजसे जगातील अधिकाधिक देश या 5व्या आणि अंतिम टप्प्यात प्रवेश करतील, तेव्हा कमी होणाऱ्या लोकसंख्येचं हे जग कसं दिसेल, त्याचा आपल्या समाजावर आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील, विचार करण्यासारखी गोष्ट नाही का? www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.